नमस्कार सर्वांचे केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 अधिक मास या अधिक मासामध्ये काय करावे व काय करू नये याबद्दलची माहिती पाहूया। अधिक मास याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील अधिक मासाला म्हणला गेला आहे। या वर्षी 2026 या वर्षी अधिक मासाला सुरुवात ही 17 मे ते 15 जून 2026 पर्यंत अधिक मास आहे। अधिक मास हा या वर्षी निज म्हणजे मराठी महिन्यानुसार निज ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे। या अधिक मासामध्ये आपण काय करू नये याबद्दलची माहिती पाहूया। अधिक मासामध्ये गृहप्रवेश, वास्तुशांती तसेच बारसे, जावळ, मुंज करणे, नवीन व्यवसाय प्रारंभ करणे, मंगल कार्य करणे, गुंतवणूकमय इन्व्हेस्टमेंट करणे किंवा मांसाहार करणे, नवीन घर खरेदी किंवा वाहन खरेदी इत्यादी जी शुभ कार्य आहेत ती वर्ज्य मानले गेले आहेत किंवा अधिक मासामध्ये हे कार्य करू नये। आता आपण पाहूया की अधिक मासामध्ये काय करावे। अधिक मासामध्ये खास करून आपण विष्णुदेवांची उपासना करावी, विष्णुदेवांची भक्ती आराधना करावी, ग्रंथपठण, नामस्मरण, व्रत उपासना करावी। तसेच या अधिक मासामध्ये दान धर्म करावे, अन्नदान, वस्त्रदान, दीपदान हे अत्यंत शुभ मानले गेले आहे या अधिक मासामध्ये करणे। तसेच अधिक मासामध्ये गोरगरिबांना मदत करावी, आध्यात्मिक प्रगतीसाठी हवन करावे, तसेच दान करावे। हे जर कार्य आपण जर अधिक मासामध्ये केले तर अनेक पटीने आपल्याला ह्याचे फळ देखील मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की अधिक मासामध्ये काय करावे व काय करू नये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।